तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. गाईज आता आपण चाललोय, फ्रेश होऊन येतो. आज आपल्याला जायचं शिंगार घाट. आज लेट झालो आहे. प्रत्येक गोष्ट लेट होत लागली माझ्याकडून. जमणार नाही, चहा पिणार आणि पटकन निघणार. आई RCB ची टीम आखी आली ना, तिघच जण आल्यात. तिथे दोघं आहे ना, तो एक तिकडे गेलाय. काय काही सकाळ झालेली आहे, शुभ सकाळ. आता आम्ही का देख रहा है बेटे? हाँ तुमचा करू. पाय दुखायला लागले, मागं पडायला लागलो म्हणून आता टेम्पोला पकडून गाईच हात फिरला आहे. पाय खूप दुखायला लागलाय. आता पडलं एकदा. कोणाला सांगितलं नाही थांबू नका, जाऊ दे बरं, जाऊ चालतात तेवढे. आपल्या मुलं कशाला थांबायला लावावं लागलं मला. बाकी सगळी पुढे गेल्यात. हां, सनी वगैरे ते मागे राहिलेत, त्याचे पण काहीतरी पाडा प्रॉब्लेम झालाय. बाकी आता आपण चालू हळूहळू. आयुष पण आलेला आहे जोडीला. आता तो कंपनीत यायला आलाय मला. कंपनी आयुष नावाची. मी थांबलो मागे. हा पाय जरा जाम उचललाय राईट वाला. गाईज आता आम्ही घेतलाय शॉर्टकट. पालखी चालली ते मेन रस्त्याने आणि आम्ही चालू इकडनं शेतावरल्या बाण रस्त्याने. हा रस्ता दरवर्षी आम्ही पकडतो, इकडनंच जातो दरवर्षी. का की हा जरा पल्ला म्हणजे नेणे करता 100-200 मीटरचं कमी आहे. बघायला लागेल जास्त, सॉरी 100 जास्त असेल म्हणून हा रस्ता पकडलाय. अगोदर मागे त्यांच्या, आता थोडा कवर तरी होईल त्यांच्या जवळ. एक विषय का आपण कंप्लीट पालखीची थोड्या मागे निघलो, थोड्या मागे. बाकी आहे ना, भेट झाली आपली ती बघा पालखी. चहा दिला आम्हाला आणि रिक्षा गेली आपली. बाकी ते दोघं बसल्यात. तांटू खातो. गाईस थोडा ब्रेक घेतो आम्ही. 7 किलोमीटर बाकी होतं, 7 किलोमीटर. जाऊ आरामात. आता झाला आपल्याला शिन्नर घाट वन साईड मध्ये, एकदम वन साईड. जाताना द्राक्ष वगैरे खूप दिसतील, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. गाईज आता सनी भेटला आपल्याला. सनी प्रत्येकाला गोला देत आलेला आहे, त्याच्या मांडीवर आलेला. किती गोला आले तुझे येता येता रस्त्याला आम्ही 25 तरी दिला असतील. तुम्हाला पाहिजे असं सांगा, मी पण देतो. फ्लेवर पण सांगा कोणता पाहिजे तो, सगळं मिळेल. समजा तुम्ही 25 गोले पाहायला आले, हवंय का तरी चालतंय बाई. बघ साईराम वायाने गेला. विषय हाड. वन साईड फणसा खाली, आवाज पण गेला फणसा खाली. सायलेन्सर फाटले आमची. आता आम्ही यावंच लागतं. तिथे आलेलो आहे हॉटेल भाग्यश्री. नादच नाही. आता आम्ही रोट्या खाणार. आज का 25. आज किती काय ती चवदार भाजी. आज किती काय ती भाकरी चुरामुळे करून खायची. आज किती कापल्यात भाग्यश्रीवर? जवळ काय नाही माहिती का तुला अजून? काय नाही माहिती. काय कापलेलं काय बोकुड कापले, 15 बोकुड कापले. आज येवं लागतं तुम्हाला, आज येवं लागतं. माहिती नाही बोलू नको ना तू. याला काही माहिती नाही, माहिती नाही काय ना काय भाजी, काय भाजी पालखीला 250 रुपये हॉटेल भाग्यश्री यावंच लागतं. हा नाच करता काय? गाईज आपला नाश्ता आलेला आहे. आता नाश्ता अशा प्रकारे गाईज अशा प्रकारे सिन्नर घाट सुरू झालेला आहे आपला. कसं वाटतं तुम्हाला? हाय एव्हरीवन. आमच्या इकडे टांबाटी लागल्यात.
आम्हाला आनंद होत आहे की आम्ही आता सिनियर घाट चढणार आहे आणि आमची पालखी पुढे गेलेली आहे आणि आम्ही अशी एन्जॉय करीत निघालोय सिन्नरच्या घाटात आणि नागमोडी वाट आणि वळणाची वाट नागमोडी वाट ना वळणाची वाट वेगवेगळी आहे. हा समजून जा. त्याला काय बाकीचं आम्ही- पुढे भेटू, जसं एन्जॉयमेंट असेल तसं दाखवतो आमच्या तुम्हाला. काय चुका झाल्या असतील ते आम्ही सुधारण्याचा प्रयत्न प्रयत्न करू. करतो. ही आम्ही इच्छा आमच्या बाळगतो. ब्लॉगर इच्छा बाळगतो इच्छा बाळगतो समोरून बघू शकता तुम्ही पावडर येत लागली आमच्या तोंडावर बसायला. काही संधी संच्या पवन चक्क्या दिसायला लागल्या आपल्याला. हा बघा, या पवन चक्कीचा मालक हा. तिथे लिहिले वाहने सावकाश चालवावे, पण आमचे वाहने अगोदर स्लो झाले आहेत. बेरिंग लो, बेरिंग डाऊन आहे. ज्यादा गिरीस कपलाय आणि गेलं कामाच्या म्हणून आम्ही असते चालू. गाईस केदारनाथला आलं. केदारनाथ तोरली काही साई सेवा. आपल्याला सकाळी गरम पाण्यासाठी पाठी लागतात. हे अशा प्रकारे आम्ही घेऊन चाललोय. केस आता गेलेली आहे. आपण वस्तीवर आता पोहोचलोय. हाय गणपती बाप्पाचं मंदिर. सिन्नर घाट चरल्यावर लगेच लेफ्ट साईडला येतो. आता इथे जाऊन थोडं मस्त ब्रेक घेऊया तडकावाला. काही साईबाबाचंच मंदिर आहे, पण गणपती पण आहे तिथे. पालखी इथे आपली. ब्लॉग सांगतो गाईज. आरती आता झाली आहे. संकेतदा जेवून बसला आहे आणि मी झोपलो होतो. आता चाललो जेवायला. चला जेवल्यानंतर भेटूया. सो हॅलो गाईज, आता आपण निघालोय संध्याकाळच्या वस्तीला जायला. आपली संध्याकाळची वस्ती आहे तर सिन्नरला. बाकी आता राहिलाय आयुष, सनी, मितू, दिशांग, रोनित, सायल्या. दुर्ग्या नाही, दुर्ग्या बसून येत आहे. तू सेवेकरी आहे, तो सध्या सेवेकरी आहे. चला निघूया. गाईच पोरं तर झुरायला लागलेत. कंटाळा लागता. कोणतरी गाडी बाई सायल्या. चल त्यात करतो. गेला काय सायल्या. गाईज आता आम्ही कसारा मार्केटमध्ये एंट्री मारलेली आहे. कसारा सिटी, कसारा शहर, काही बोलू शकतो आपण. खूप मोठा आहे. भिवंडी हा, आणि सेम भिवंडी आहे. तिकडे चल गाडी आणि भिवंडी बाकी काही आता पुरतं तुम्हाला नाश्ता वगैरे आला दाखवतो. आता आपला 7 टाईम आणि बाकीचे आपली वंडी वगैरे सगळे आलेत मागे बाजारला ज्यूस पिण्यासाठी. आता आपण थांबत नाही, आपण निघूया पप्पासांच्या जोडीला. काही 1 तास वाट बघल्यानंतर फायनली आम्ही आली. काय करायला गेलेलं काय माहिती का याच्यात. काय काय पिलार तुम्ही, काय काय पिला जाऊन. वा वा वा. ते काय याने गद्दारी केली. गद्दारी युवान ते तिकडून येतो पण आलाच नाही पल्ला. काहीच आपले सेवेकरी विकास भालेकर अंकल आणि त्यांचे मित्र हे इकडे खास करून फिरण्यासाठी आले. खास करून जास्त फिरतात. प्रत्येकाच्या घरी जातात आणि त्यांच्या नवीन सासूरवाडीला पण गेलेले. गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही. आता हे बघा इकडे आमच्या सासूरवाडीची जागा आहे. ती सर्वे करतात त्यावेळी मॅपमध्ये बघून. बाकी काय बोलणार बाई. सासूरवाडी खंबीर. तिथे विकास अंकल गंभीर गंभीर गंभीर. आता आपण पोचतोय. फक्त हे बघा इथे हे घर दिसतात ना, बिल्डिंग वगैरे, तिथे आपली वस्ती आता. तो चला बघूया पुढे. काही फायनली आपण पोचलोय आपल्या वस्तीवर. एकच नंबर. बघू शकता भूस तोरून भूस पाडला. जी पालखी आपली इथे आहे आणि हा हॉल आहे मोठा.
बघू शकता तुम्ही तिकडे जेवण बनवायला आहे आणि आपले टेम्पो लागलेले आहेत. आता आपण फ्रेश होऊन येऊ. चला गाईस, आता आरतीची वेळ झालेली आहे. सर्वांनी आरतीला या आणि आरतीचा लाभ घ्या. सो गाईस, आता पण आपण भजन करूया. ओ चल भजन सुरू. गाईज आमची जिरली. आज आमच्या भजन होते. प्रत्येकाचा आवाज बसलेला आहे गाईचा. आपण आता जेवायला चला. गाईज आजचा एक एक प्रकार बघू शकता. चटणी, छोले वाटाणे, ठेचा, भाकर, पापड. ओके मध्ये काय खीर बनवलं क्लास. नुसतं काजू बोलव. जेवण एकदम मस्त झाला. बाकी ब्लॉग कसा वाटला तुम्हाला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.